सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये आणि स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सो आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा। तर गुढीपाडव्याच्या निमित्त मी म्हटलं की आज मस्त असा ब्लॉग करावा आणि तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर कराव्या की आम्ही इथे गुढीपाडवा कसा सेलिब्रेट करतो। सो आता घरातलं तर माझं सगळं आवरून झालेलं आहे, सकाळचा नाश्ता झालेला आहे आणि आता मला करायची आहे जेवणाची तयारी। तर आज स्वयंपाकामध्ये मी मस्त अशी छान मेनू करणार आहे, तर तो तुमच्याबरोबर मी तसं दाखवेलच तुम्हाला। आणि खरं तर आज आहे ना स्पेशल अजून असं आहे की स्वीडन मध्ये सुद्धा गुढीपाडवाचं सेलिब्रेशन होणार आहे आणि ते कुठे कसं म्हणजे कसं सेलिब्रेशन करणार आहे मी तुमच्याबरोबर शेअर करेलच। तर सगळे मराठी लोकांचा इकडे कार्यक्रम असणार आहे, तो म्हणजे मराठी कम्युनिटी सुद्धा इथे आहे ज्याचं नाव आहे ऋणानुबंध। सो ही मराठी कम्युनिटी आपले जे मराठी सण असतात ना सो ते सेलिब्रेट करतात, म्हणजे आपली दिवाळी असेल, गुढीपाडवा असेल, असे बरेचसे आहेत। तर आज आम्ही जाणार आहोत गुढीपाडवा सेलिब्रेशनसाठी आणि छान रेडी पण होणार आहे मी, मस्त साडी वगैरे घालणार आहे एकदम। आणि आता तर नॉर्मल मी आपला एक कुर्ती घातलेली आहे सिंपल, आणि पहिल्यांदा मी आता स्वयंपाक करून घेणार, जेवण करणार आणि त्याच्यानंतर मग छान आवरून आम्ही निघणार आहोत। सो चला, आजचा गुढीपाडव्याचा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा। A few moments later. आता माझी स्वयंपाकाची थोडीफार तयारी करून झालेली आहे, म्हणजे सगळे व्हेजिटेबल जे आहेत हे सगळे कट करून झालेलं आहे। आणि येस, मी तुम्हाला सांगायचं राहून गेलं की आजचा जो मेनू असणार आहे स्पेशल मेनू, गुढीपाडवा स्पेशल मेनू, तर तो काय असणार आहे। तो आज मी बनवणार आहे मटार बटाट्याची रस्सा भाजी, पुरी, श्रीखंड आणि मसाले भात आणि थोडेफार पापड पण तळणार आहे। सो हे असा आजचा छान मेनू असणार आहे। तर त्याच्यासाठी सगळं व्हेजिटेबल्स कट करून ठेवलेले आहेत। आणि सो गुढीपाडवा आहे म्हणल्यावर गोड मध्ये श्रीखंड तर आलंच। तर खरं तर मला आहे ना आम्रखंड बनवायचं होतं, पण इथे जे आहे आंबे अजून आलेले नाहीयेत आणि इकडचे जे आंबे आहेत ना थोडेसे आंबट लागतात। सो मागच्या वेळेसच आम्ही ट्राय केले होते, ते काही एवढे आम्हाला आवडलेच नाही। आपल्याकडे किती छान गोड असे आंबे असतात, सो इथे तसे नाही मिळत। मग मी म्हटलं की जोपर्यंत ते आंबे आता इकडे येत नाही तोपर्यंत मग मी म्हटलं की छान केसर श्रीखंड आज बनवूया। तर त्याच्यासाठी श्रीखंडासाठी आहे ना दही तुम्ही इथे बघू शकता, काल रात्रीच मी याच्यातून सगळं जे पाणी आहे हे छान गाळून घेतलेलं आहे आणि मस्त ते आता घट्ट झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता इथे पिठी साखर। आणि जेव्हा मी ही तयारी करत होते त्याच वेळेस मी आहे ना दुधात आहे ना छान केसर मिक्स करून ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे। तर केसर आपल्याला श्रीखंड बनवायचंय, सो त्याच्यामुळे हे केसर दुधात मिक्स केलेलं आहे। तर चला आता पटकन बनवून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते। सो श्रीखंड बनवण्यासाठी जे घट्ट झालेलं दही आहे त्याच्यामध्ये मी आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे छान पिठी साखर। सो पिठी साखर तुम्हाला जितका गोड लागतं तितक्या तुम्ही टाकू शकता। सो मी इथे खूप जास्त पण गोड करत नाही आहे। आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये केसर मिक्स केलेलं दूध, आणि तुम्ही बघू शकता कलर एकदम सुंदर आलेला आहे, तर तो मिक्स करणार आहे। आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडरसुद्धा टाकणार आहे जेणेकरून त्याची टेस्ट एकदम भारी येणार। सो हे मस्त असं छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण याला व्यवस्थित सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। आणि सगळा स्वयंपाक करून झाल्यानंतर मग आपलं श्रीखंड जेव्हा जेवणार आहोत तेव्हा एकदम छान रेडी होणार। आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, तुम्हाला मी दाखवते। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी मटार बटाट्याची भाजी आहे, त्याच्यानंतर इकडे पुऱ्या आहेत, पापड आहे आणि आपला इथे मस्त मसाले भात सुद्धा रेडी आहे, तुम्ही बघू शकता इथे। आणि आता आपण फ्रीज मधून आपण श्रीखंड बनवलं होतं सो ते पण काढूया। तर तुम्ही बघू शकता आता इथे श्रीखंड सुद्धा रेडी आहे आणि आपण याला आता छान गार्निशिंग सुद्धा करणार आहोत। थोडेसे पिस्ता आणि केसर वरनं टाकले की एकदम छान दिसणार आपलं श्रीखंड। सो चला,
later. तर आता आमचं दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आता मी छान रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी ब्ल्यू कलरची साडी घातलेली आहे काठपदरची, त्याच्यावर असं छान ज्वेलरी घातलेली आहे, मस्त असं मोत्यांचा सेट आणि मोत्यांचेच इयरिंग्स घातलेले आहेत आणि हातात असे आपले छान कडे घातलेले आहेत तुम्ही बघू शकता. सो आणि एकदम सिंपल असा मेकअप केलेला आहे. सो असा आहे माझा आजचा गुढीपाडव्याचा लुक. आमचं सगळ्यांचं तर आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत इथल्या स्वीडनमधल्या गुढीपाडव्याच्या सेलिब्रेशनला. चला आता तिकडे जाऊन पण तिथलं थोडंफार जे सेलिब्रेशन आहे हे पण तुमच्याबरोबर शेअर करेलच मी. करणारा मराठी माणूस नका हो, तर नोकरी देणारा मराठी माणूस व्हा. तर हेच आपल्यातील एकाने करून दाखवले आहे. तर डॉक्टर रोशनी जोणलवर आणि सचिन जोणलवर, मूळचे नागपूरकर आणि मॅल्मो मधील आर्ट ऑफ स्पाइसेस या रेस्टॉरंटचे मालक. तर रोशनी ही होमिओपॅथिक डॉक्टर आणि सचिन हे इंजिनियर. तर ह्यांच्याकडनं आज आपण त्यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया. तर एकूणच कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला आणि इथे ना लहान मुलांचं तुम्ही बघत असाल तर लहान मुलांसाठी ना खूप छान छान अशा गेम्स त्यांनी ठेवल्या होत्या, म्हणजे जेणेकरून इथल्या स्वीडिश शाळेत शिकणाऱ्या मुलांनासुद्धा मराठी संस्कृती काय असते किंवा गुढीपाडव्याचं महत्त्व काय ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यांना समजाव्यात म्हणून ह्या गेम्स घेतल्या होत्या. आणि त्यांनी तिथे लंचसुद्धा ठेवलं होतं. सो लंचमध्ये बटाट्याची रस्सा भाजी, पुरी, श्रीखंड असा छान मराठमोळा असा मेनू होता. तर खरंच खूप छान कार्यक्रम सेलिब्रेशन झालं आमचं स्वीडनमध्ये गुढीपाडव्याचं. तो आत्ताच आम्ही घरी आलो आणि कार्यक्रम खरंच खूप छान झाला. म्हणजे इथे जी मराठी कम्युनिटी होती त्यांनी तो सगळा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता आणि खरंच खूप छान झाला. जेवण वगैरे पण खूप छान त्यांनी अरेंजमेंट केली होती. सगळ्यांचे परफॉर्मन्स पण खूप छान झाले. पण मला फार शूटिंग करायला तिकडे जमलं नाही, पण जितकं शूटिंग केलेलं आहे, जितकं व्हिडिओज घेतलेले आहेत तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर केलेच आहेत आणि आय होप तुम्हाला ते आवडले असतील. सो आय होप तुम्हाला आमचं आजचं गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन हे आवडलं असणार आहे आणि कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. सो असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.